ते मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट असणार आहे, कारण मी यामध्ये एच-डी-एफ-सी परिवर्तन ई-सी-एस-एस स्कॉलरशिप याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर जे विद्यार्थी आत्ताच एम-एस-टी, सी-ई-टी देऊन इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेत आहेत, फार्मसीसाठी ॲडमिशन घेत आहेत, कोणत्याही प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी ॲडमिशन घेत आहे, त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट असणार आहे. कारण या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे ₹75,000. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे, की कशाप्रकारे कोण-कोण या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि कसं अप्लाय करायचंय, हे ऑफिशियल वेबसाईटवरती नेऊन दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात आधी या स्कीमबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघूया, की ऑल स्टुडंट्स आर एलिजिबल. सो स्टुडंट्स फ्रॉम क्लास 1 to class 12th, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, all student can apply to this scholarship. Then scholarship up to ₹75,000. So according to your professional, non-professional course, the scholarship price will be vary. Then income barrier. Your income should be less than 2.5 lakh. सो जर तुमची फॅमिली इन्कम ही 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्ही या स्कीमसाठी अप्लाय करू शकता. अदरवाईज तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. देन अप्लाय कसं करायचंय? यू कॅन अप्लाय बाय इझी ऑनलाईन ॲप्लिकेशन. मी तुम्हाला लास्टला सगळी प्रोसेस दाखवणार आहे, की कशाप्रकारे तुम्ही अप्लाय करणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता कोण-कोण अप्लाय करू शकतं? तर क्लास 1 पासून तर क्लास 12 पर्यंतचे सगळे स्टुडंट या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात. देन अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट जे की बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-टेक, एम-बी-बी-एस, एल-एल-बी, नर्सिंग या सगळ्या कोर्सेससाठी जे ॲडमिशन घेत आहेत, ते पण अप्लाय करू शकतात. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट जे एम-ए, एम-कॉम, एम-बी-ए, एम-सी-ए, एम-टेक हे सगळे स्टुडंट सुद्धा या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी आपण काय करूया, आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया, की कशाप्रकारे तुम्ही एलिजिबल असणार आहे. सो पहिली पॉइंट काय आहे? मस्ट बी करंटली एनरोल इन अ फुल टाईम ग्रॅज्युएशन प्रोग्राम ॲट अ रिकॉग्नाइज्ड कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी. सो आता जे एम-एस-टी, सी-ई-टीची ज्यांनी एक्झाम दिली आहे, त्यांच्यासाठी काय विषय आहे? आता त्यांनी ॲडमिशन घेतलंय. सो तुम्ही फुल टाईम ग्रॅज्युएशन प्रोग्राममध्ये ॲडमिशन घ्यायला हवं. सो जे बी-ए, बी-कॉम जे सगळे कोर्सेस असतात, त्यासाठी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं पाहिजे. त्यानंतर ऑल कोर्सेस आर एलिजिबल, नॉन प्रोफेशनल, अल्सो प्रोफेशनल. ठीक आहे. म्हणजे प्रोफेशनल कोर्स असो किंवा नॉन प्रोफेशनल. तुम्ही बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी करत असो किंवा बी-टेक, एम-बी-बी-एस, एल-एल-बी, आर्किटेक्चर, नर्सिंग. तुम्ही सुद्धा दोन्ही आपल्याला ॲप्लिकेबल आहेत. त्यानंतर एक इम्पोर्टंट क्रायटेरिया आहे, जो म्हणजे मिनिमम 55% मार्क रिक्वायर्ड इन द मोस्ट रिसेंट क्वालिफाइंग एक्झाम. जर का तुम्ही आत्ताच इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेणार आहात फर्स्ट इयरमध्ये, तर तुमचे क्लास 12th मध्ये किंवा डिप्लोमामध्ये 55% पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 55% मार्क्स जर तुम्हाला मिळालेच पाहिजे, तेव्हाच तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर फॅमिलीज टोटल अॅन्युअल इन्कम विल बी लेस दॅन 2.5 लाख. ठीक आहे. आता लेटेस्ट इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आणि त्यामध्ये तुमची फॅमिली इन्कम जी आहे 2.5 लाख पेक्षा कमी पाहिजे. हा एक इम्पोर्टंट क्रायटेरिया आहे, जेणेकरून इथून बरेचसे विद्यार्थी या क्रायटेरियामुळे कमी होतात. त्यानंतर स्टुडंट्स एनरोल इन ऑनलाईन डिग्री कोर्सेस आर नॉट एलिजिबल. बरेचसे विद्यार्थी काय करतात, ऑनलाईन कोर्सेस घेत असतात. सो ऑनलाईन एम-बी-ए वगैरे असे कोर्सेस असतात. पण ते कोर्सेस जर तुम्ही करत असाल, तर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल असणार नाही. त्यांनी अगोदरच सांगितलं, मस्ट बी करंटली एनरोल इन अ फुल टाईम ग्रॅज्युएशन प्रोग्राम ॲट अ रिकॉग्नाइज्ड कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी. सो ऑनलाईन डिग्री कोर्सेस विल नॉट बी एलिजिबल फॉर धिस स्कॉलरशिप. देन आता हाऊ मच स्कॉलरशिप फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स. जर जे बी-टेक, बी-टेकसाठी जे विद्यार्थी जातात, इंजिनिअरिंगसाठी जे जातात स्टुडंट्स, त्यांच्यासाठी स्कॉलरशिप किती मिळणार आहे? सो प्रोफेशनल कोर्समध्ये जे असतात, जसं की बी-टेक, एम-बी-बी-एस, एल-एल-बी, आर्किटेक्चर, नर्सिंग यांना ₹50,000 स्कॉलरशिप मिळणार आहे पर इयर. त्यानंतर जे नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहे, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी त्यांच्यासाठी 30,000 स्कॉलरशिप आहे. ठीक आहे. या स्लाइडमध्ये तुम्हाला इथे दिसत नाही, पण ज्यावेळेस आपण ऑफिशियल वेबसाईटवरती बघू, त्यावेळेस तुम्हाला दिसेल की 30,000 काहीतरी स्कॉलरशिप आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत? नेक्स्ट आता डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे? जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहे, जे या स्कॉलरशिपला अप्लाय करतील, त्यांना डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत? तर रिसेंट पासपोर्ट साइज फोटो, प्रिव्हियस इयर मार्कशीट. जर तुम्ही 12th नंतर सी देऊन तुम्ही जर इंजिनिअरिंगसाठी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार असाल, तर तुमचं 12thचं मार्कशीट लागेल. तुम्ही डिप्लोमाने येणार असाल, डिप्लोमा थ्रू डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घेणार असाल,
तर तुमचं डिप्लोमाचं मार्कशीट लागेल. सो प्रिव्हियस इयर मार्कशीट लागेल. त्यानंतर गव्हर्नमेंट इश्यूड आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड इथं तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर फी रिसिप्ट अँड ॲडमिशन लेटर. ठीक आहे. आता इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सचं आपल्याला माहिती आहे, की कॅप ॲडमिशन लेटर असतं. सो फी रिसिप्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागत असते. सो या गोष्टी आपण रेडी ठेवायच्या. त्यानंतर लेटेस्ट इन्कम सर्टिफिकेट हे खूप इम्पोर्टंट क्रायटेरिया आपल्याला बघितलंय, की 2.5 लाखच्या कमी आपलं इन्कम पाहिजे. सो लेटेस्ट इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. आणि फॅमिली क्रायसिस सर्टिफिकेट सुद्धा जर असेल तुमचं, ठीक आहे, तर ते सुद्धा पाहिजे. फॅमिली क्रायसिस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला ते प्रेफरन्स देतात. सो हे खूप इम्पोर्टंट असणार आहे. जर तुमच्याकडे फॅमिली क्रायसिस सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही ते द्यायचे. त्यानंतर आता आपण बघूया पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी. आता जे आपण बघितलं ते अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी होतं. आता पोस्ट ग्रॅज्युएटचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काय बघा, मस्ट बी करंटली एनरोल्ड इन अ पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम ॲट अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर कॉलेज. सेम सेम एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्यानंतर ऑल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आर एलिजिबल नॉन प्रोफेशनल अँड प्रोफेशनल अल्सो. सो एम-ए, एम-कॉम असो किंवा एम-बी-ए, एम-सी-ए, एम-टेक असो, सगळे या ठिकाणी एलिजिबल आहेत. सेम क्रायटेरिया परत मिनिमम 55% मार्क्स रिक्वायर्ड इन द प्रिव्हियस क्वालिफाइंग एक्झाम. Then family's total annual income will be less than 2.5 lakh per annum. Then scheme is open to Indian nationals and students facing family crisis are given preference. आताच तुम्हाला सांगितलं, ज्या स्टुडंट्सचे म्हणजे फॅमिली क्रायसिस आहेत, ज्यांच्या घरी ऑलरेडी काहीतरी क्रायसिस आलेलं आहे फॅमिलीमध्ये, त्या स्टुडंट्सला प्रेफरन्स ही स्कॉलरशिपमध्ये दिला जातो. सो तुमच्याकडे जर फॅमिली क्रायसिस सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही ते अप्लाय करायचंय. स्कीममध्ये फॉर्म भरताना अपलोड करायचे. सो सेम काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता. आता त्यानंतर जर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी जर तुम्ही बघितलं, तर जनरल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणजे एम-ए, एम-कॉम जे करणार आहात, त्यांच्यासाठी 35,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळते पर इयर. त्यानंतर प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससाठी 75,000 पर इयर. ठीक आहे. तर अशा प्रकारे स्कॉलरशिप डिस्ट्रिब्यूट होणार आहे. इथे सुद्धा डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत? तर रिसेंट पासपोर्ट साइज फोटो, प्रिव्हियस इयर मार्कशीट, बेसिक डॉक्युमेंट जे आपण अगोदर बघितलेत आणि लेटेस्ट इन्कम सर्टिफिकेट. ठीक आहे. फॉर बोथ यू-जी अँड पी-जी स्टुडंट द बिगेस्ट रिक्वायरमेंट इज सिम्पली द इन्कम सर्टिफिकेट बिलो ₹2.5 लाख. ठीक आहे. हे आपण बघितलंय. त्यानंतर अप्लाय कसं करायचंय? तर आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचंय. अप्लाय नाऊवर क्लिक करायचंय आणि आपली सगळी इन्फॉर्मेशन, आपली ईमेल आयडी आयडी आणि आपली आयडी तयार करायची. त्यानंतर त्यावरूनच आपण लॉग इन करणार आहोत. त्यानंतर सगळं जे प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची. फॉर्म फिल करायचे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि सगळा फॉर्म फिल करायचा. त्यानंतर सबमिट करायचं आणि लास्टला तुम्हाला ईमेल येईल. ईमेलची अपडेट आली तर तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट झाले. ठीक आहे. आता हे सगळं आपण ऑफिशियल वेबसाईटवर बघूया की कशाप्रकारे आहे. ही एच-डी-एफ-सी परिवर्तन ई-सी-एस-एस स्कॉलरशिपची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. सो कशाप्रकारे अप्लाय करणार आहात? तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. ठीक आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय परिवर्तन ई-सी-एस-एस प्रोग्राम फॉर स्कूल स्टुडंट. ते जे स्कूल स्टुडंट आहे त्यांच्यासाठी इथे अप्लाय करायचं आहे. त्यानंतर परिवर्तन ई-सी-एस ते अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी आणि त्यानंतर थर्ड नंबर आहे आपलं पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी. सो इथं अप्लाय करायचंय. त्याऐवजी आपण या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्या सगळ्या या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे. इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स काय-काय लागणार आहेत, ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे, या सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. आणि एक इम्पोर्टंट गोष्ट जी आपली डिस्कस करायची राहिली, की लास्ट डेट या स्कॉलरशिपची 31 ऑगस्ट आहे. सो 31 ऑगस्टच्या पहिले तुम्ही या स्कीमला अप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी सुद्धा सेम तशाच प्रकारे सगळ्या गोष्टी आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. बेनिफिट्स काय 30,000 नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी आणि प्रोफेशनलसाठी 50,000 या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे. डॉक्युमेंट्स कोणकोणते इम्पोर्टंट आहे आणि ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे. आणि लास्ट डेट 31 ऑगस्ट आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. लास्ट डेटच्या अगोदर या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं ठीक आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय नाऊवर क्लिक केलं, बिफोर दॅट पण या ठिकाणी खाली बघू शकतात. एफ-ए-क्यू क्वेशन्स या ठिकाणी आहे. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला जर काही डाऊट असेल, बरेचसे स्टुडंटला हे डाऊट असतात, की जे फॅमिली क्रायसिस असतात, तर त्यासाठी कोणत्या क्रायसिससाठी कोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे. सो
जर डेथ ऑफ अर्निंग फॅमिली मेंबर जर असेल, तर तुम्ही डेथ सर्टिफिकेट अपलोड करू शकता. जॉब लॉस इन द फॅमिली असेल, तर ऑफिशियल लेटर फ्रॉम द एम्प्लॉयर कन्फर्मिंग जॉब लॉस. ठीक आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट फेल्युअर, मेडिकल ट्रीटमेंट ऑर क्रिटिकल इलनेस, नॅचरल डिझास्टर्स. तर या सगळ्या गोष्टीसाठी पर्टिक्युलर डॉक्युमेंट्स तुम्ही फॅमिली क्रायसिस सर्टिफिकेटमध्ये अपलोड करू शकतात. सो हे सगळ्यांसाठी इम्पोर्टंट असणार आहे. जर यामध्ये तुम्ही एलिजिबल असाल, यामध्ये जर तुमचं काही फॅमिली क्रायसिसमध्ये असाल, तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो. ठीक आहे. आता या ठिकाणी अजून बरेच क्वेश्चन आहे. क्लास 12th एक्झामिनेशन पास झाल्यानंतर गॅप इयर आहे. त्यानंतर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलंय. सो तुम्ही एलिजिबल आहात का नाही? या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी त्याचे आन्सर दिलेले आहेत. सो सिम्पली अप्लाय नाऊवर जर आपण क्लिक केलं, तर अप्लाय नाऊवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आणि सगळ्या गोष्टी परत तुम्हाला या ठिकाणी दिसतंय आणि त्यानंतर लॉगिनवर क्लिक केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत या ठिकाणी टाकायच्या. ठीक आहे. लॉगिन आयडी, मोबाईल नंबर, पासवर्ड ठीक आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी लॉगिन केलेलं नसेल, तर क्रिएट एन अकाउंट म्हणून जर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल, त्यावेळेस तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि या इंटरफेस नंतर तुम्ही तुमचं पूर्ण प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. सगळं नेम वगैरे, मोबाईल नंबर, पासवर्ड या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि साइन अप करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली पूर्ण आणि त्यानंतर पुढे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोडिंग असेल, या सगळ्या गोष्टी पुढे करायच्या. तर अशा प्रकारे आपली ही प्रोसेस असणार आहे. सो या स्कॉलरशिपसाठी जे स्टुडंट्स एलिजिबल आहेत, त्यांनी या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.